आपण पाहत आहात झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल। धाराशिव उस्मानाबाद बस स्थानक तथा आगार येथे सर्व कर्मचाऱ्यांनी वर्गणी करून या ठिकाणी मंदिराच्या नावाखाली महामंडळाच्या जागेवर केले जात आहे। आगार प्रमुख श्री बालाजी भांगे यांच्या आशीर्वादाने अतिक्रमण। या बांधकामासाठी ना वरिष्ठाची परवानगी घेतलेली आहे ना नगरपालिकेची परवानगी घेतलेली आहे। हा सर्व घाट कशासाठी होतोय या बांधकामाविषयी महामंडळाचे सर्वच अधिकारी व बांधकाम अभियंता यांना देखील याविषयी कसल्याच प्रकारची माहिती नसल्याबाबत या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्या कानावर हात ठेवलेले आहेत। आगार प्रमुखादेखत हे बांधकाम सर्व सळई सिमेंट खडीने मजबूतीकरण होत असून तरी देखील आगार प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष का? याविषयी विभागीय कार्यालयामध्ये बांधकाम अभियंता यांच्याकडे बांधकामाबाबत वर्क ऑर्डर व इतर कोणती वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली का अशी चौकशी केली असता या ठिकाणी कुठे बांधकाम चालू आहे हे मला माहीत नाही असे अभियंता यांनी स्वतः बोलून दाखविले आणि आगार प्रमुखांना फोन केला असता त्यांनी सांगितले की हे कट्ट्याचे बांधकाम चालू आहे। हा कट्टा जर बांधायचा असेल तर 5 ते 8 फूट सळया लावण्याची व कॉलम उभे करण्याची कट्ट्यासाठी गरज काय? पूर्णपणे या ठिकाणी भीम टाकलेले आहेत, सळया आलेल्या आहेत, सिमेंट आलेले आहेत। हे सर्व आलेले असताना देखील श्री बालाजी भांगे हे आपल्या डोळ्यावर झापड बांधून दररोज ड्युटी करतात का असे दिसून येते। विशेष म्हणजे या डेपोमध्ये जाणाऱ्या बससाठी हा रस्ता अरुंद आहे, तो मोठा करणे तसेच या ठिकाणी बस जात असताना या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत, यावर मुरुम टाकणे हे कर्मचाऱ्याच्या वर्गणीतून काम केले असते तर बरे झाले असते। कमीत कमी कर्मचाऱ्याचे मणके तरी वाचले असते। परंतु या भांगे साहेबांना सांगणार कोण? हे भांगे साहेब सतत जराशी चूक झाली तर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई व दंडात्मक कारवाई करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि तेही सक्तीने। परंतु हे मंदिराचे बांधकाम करत असताना आता या वर्गणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई भांगेसाहेब करणार हे विशेष। आणि विशेष म्हणजे ST महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला देखील बोर्ड नवीन बसवण्यासाठी पैसे नाहीत। पहा या कार्यालयावर बोर्ड कसा फाटलेला आहे तो, हे खास विशेष आहे।